काँग्रेसला देखील सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। काही वेळापूर्वीच त्यांनी म्हटलंय काँग्रेसला देखील सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। तर दिनेश, कालपर्यंत आपण चर्चा करत होतो की काँग्रेसला सोबत घेतलं जाणार का आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमध्ये, आणि आज संजय राऊतांचे सूचक विधान। हे बघा, या क्षणाची महाराष्ट्राच्या राजकारणातली आणि मुख्यत्वे महाविकास आघाडीतली मोठी बातमी समोर येते आणि ती बातमी दिली आहे महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी थेट स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची स्थानिक स्वराज्य संस्था विशेषतः महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसलाही या सगळ्या आघाडीत एकत्र घेण्याची इच्छा आहे। एकत्र घेण्याची राज ठाकरेंची, काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। पण त्या बाबतीतला निर्णय झालेला नाहीये हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। बघा, ही सुरुवात कुठून होते तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भूमिका मांडलेली आहे। मध्यंतरी काँग्रेसचे नेते मातोश्रीत उद्धव ठाकरेंना भेटले होते आणि महाविकास आघाडीत राज ठाकरेंच्या सहभागाबद्दल काय करायचं, कारण तिथे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट कल्पना दिली होती की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विशेषतः मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत। यावर काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भूमिका ऐकून घेतल्यानंतर आम्हाला काँग्रेसच्या दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींशी बोलावं लागेल, त्यानंतर आमचा निर्णय ठरेल असं म्हटलं होतं। पण आता जी माहिती समोर येते, हर्षवर्धन सपकाळ यांनीही आज म्हटलेलं आहे की जर महाविकास आघाडीत मनसेचा सहभाग किंवा समावेश करायचा असेल तर त्याचा निर्णय दिल्लीत होईल। आज सकाळच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना हा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनीही या बाबतीतली स्पष्टता दिली आहे। त्यांचं काँग्रेसचे दिल्ली पक्षश्रेष्ठी के.सी. वेणुगोपाल, राहुल गांधी यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि महाविकास आघाडीत मनसेला घेता येईल का याची चाचपणी सुरू झालेली आहे। एकीकडे दोन भाऊ ठाकरे बंधू एकत्र येत असताना महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एनसीपी शरद पवार गटाला बरोबर घ्यावं अशी त्या स्थानिक स्तरावरच्या नेत्यांची, मुख्यत्वे ठाणे, पुणे आणि आसपासच्या ज्या महापालिका आहेत त्यातल्या शिवसेना उभाटा नेत्यांची मागणी आहे की शरद पवार एनसीपीला सोबत घ्या। पण काँग्रेसचं काय याबद्दल अद्यापही प्रश्नचिन्ह होतं। पण आता हे प्रश्न किंवा हे कोडं हळूहळू सुटण्याच्या मार्गावर आहे। अद्याप अंतिम निर्णय झालेला नाहीये, पण काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी दिल्लीत चर्चा सुरू आहे असं म्हटलं जातं आहे आणि कदाचित याची सुरुवात उद्या जे महाविकास आघाडी आणि अन्य पक्षांचं शिष्टमंडळ राज्यातल्या निवडणूक आयोगाची मतदार याद्या किंवा त्यांच्या शंकांसंदर्भात भेट घेत आहे, त्या सगळ्या शिष्टमंडळात राज ठाकरे यांचाही समावेश आहे। त्यामुळे लवकरच महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीत राज ठाकरे यांचा समावेश होणार का हे कोड किंवा हा प्रश्न सुटण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसही सोबत हवा असं राज ठाकरेंचंही म्हणणं आहे। त्यामुळे कदाचित हे सूर महायुतीचा स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांमध्ये मुकाबला करण्यासाठी जुळून येऊ शकतात अशी ही माहिती किंवा असा तर्क राजकीय क्षेत्रातही व्यक्त केला जातोय आणि संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडल्यानं त्याला आता बळही मिळतं आहे। काँग्रेस आणि मनसे एकत्र असणार का, म्हणजे दोन ठाकरे बंधूंच्या युतीत शरद पवार एनसीपी येण्याचे संकेत मिळत आहेतच, कारण स्वतः संजय राऊत यांनी शरद पवारांची अलीकडेच भेट घेऊन या विषयावर चर्चा केली आहे। आता काँग्रेसचाही समावेश होतो का हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि महायुतीचा मुकाबला करण्यासाठी या महाविकास आघाडीची आणखी नव्याने मोठ बांधली जाऊ शकते। नक्कीच धन्यवाद दिनेश या संपूर्ण बातमीच्या विश्लेषणासाठी।